स्वामी समर्थ। तर आजचा आपला टॉपिक आहे मार्कोनिकोफ रूल। त्याच्यामध्ये आपण रिएक्शन बघणार आहोत की ऍडिशन ऑफ अ सल्फ्युरिक ऍसिड। सो वी नो इट इज ऑल्सो द वन ऑफ द केमिकल रिएक्शन ऑफ द अल्किन। जर एक्झामला विचारलं की केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किनच्या डिस्क्राइब करा तर तुम्हाला त्याच्या रिएक्शन माहिती पाहिजे। तर लास्ट लेक्चर मध्ये आपण ओझोनोलायसिस स्टडी केलेली, देन आता आपण याच्यामध्ये ऍडिशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड स्टडी करणार आहे। जो ही रिएक्शन जेव्हा होते तर त्याच्यामध्ये जो रिएजंट आहे कोल्ड सल्फ्युरिक ऍसिड त्याची आपण ऍडिशन करतो अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये। पण ज्यावेळेस आपण ऍडिशन करतो तर त्याचा पॉझिटिव्ह पार्ट सल्फ्युरिक ऍसिडचा एका कार्बनला अटॅच होतो आणि निगेटिव्ह पार्ट अनदर कार्बनला अटॅच होतो। तो त्याच रूल डिपेंड आहे मार्कोनिकोफ रूल। सो आपल्याला सर्वात अगोदर माहिती पाहिजे की रूल काय आहे। सो द अकॉर्डिंग टू द मार्कोनिकोफ रूल इट स्टेट दॅट when we add the unsymmetrical reagent to the unsymmetrical alkene, then the negative part of that reagent is goes to the carbon atom which containing the less number of hydrogen atom, and the positive part of that reagent which is attached to the carbon atom which having the more number of hydrogen, right? So आता याच्यामध्ये आपण यूज करूया, then you have to understood what exactly happened। तर आपल्याला माहिती आहे की H2SO4 when it is dissociated in water then it form the H plus ion and another is the OSO3 H minus ion, right? So it is the negative part in a sulfuric acid। so आता आपण रिएक्शन करूया, एक अल्किन घेऊया। आता फर्स्ट आपण सिमेट्रिकल अल्किन घेऊया। फॉर एक्झाम्पल आपण इथिन घेऊया, राइट? So ethene when we react with the cold sulfuric acid, आता सल्फ्युरिक ऍसिड ला आपण स्प्लिट फॉर्म मध्येच लिहूया SO3H, इट इज अ कोल्ड सल्फ्युरिक ऍसिड, बरोबर। सो आता याचा निगेटिव्ह पार्ट आपल्याला माहिती आहे SO3H, सो विच इज अटॅच टू द कार्बन हॅव्हिंग द लेस नंबर ऑफ हायड्रोजन। बट आता जो अल्किन आहे हा सिमेट्रिकल अल्किन आहे, राइट? बिकॉज इट इज दिस कार्बन इज कंटेन द 2 हायड्रोजन, दिस कार्बन इज ऑल्सो कंटेनिंग 2 हायड्रोजन। सो द निगेटिव्ह पार्ट गेट अटॅच टू एनी ऑफ कार्बन एटम। तर एका कुठल्या तरी कार्बनला आपण अटॅच करूया, सेमच प्रोडक्ट आपल्याला भेटणार आहे। सो आता इथे आपण अटॅच करूया OSO3H आणि पॉझिटिव्ह पार्ट एका कार्बनला अटॅच करूया H। Now double bond is converted into the single bond and we get this product। so याला आपण बोलणार अल्काइल हायड्रोजन सल्फेट, ओके। सो आता इथिन मॉलिक्यूल होता म्हणून आपण याला बोलणार इथाइल हायड्रोजन सल्फेट, ओके। जर आपण ह्या मॉलिक्यूलला जर फर्दर हायड्रोलायसिस केलं इन प्रेझेन्स ऑफ वॉटर तर सिंपल वॉटर मध्ये हा मॉलिक्यूल रिमूव्ह आउट होणार आणि अगेन वी हॅव टू गॉट H2SO4 आणि जो OH आहे तो ग्रुप इथे अटॅच होणार। सो आपल्याला कंपाऊंड भेटणार ते असेल CH3 CH2OH, ओके। सो इट इज अ इथेनॉल, ओके। तर हे कंपाऊंड आपल्याला भेटणार। तर मोस्टली द मार्कोनिकोफ रूल हा युजफुल करतात की एखादा इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन मध्ये जर प्रोडक्ट डिटर्मिनेशन करायचं असेल तर त्या ठिकाणी मोस्टली हा रूल यूज करतात। तर आता आपण हे सिमेट्रिकल अल्किन बघितलं, तर आता आपण अनसिमेट्रिकल अल्किनचं एक्झाम्पल घेऊया। सो अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये आपण आता प्रोपीन घेऊया। सो वी नो इट इज अ, तर प्रोपीन आपल्याला माहिती आहे थिक कार्बन ऍटम CH2, so it is a propene। so when propene is react with the cold H2SO4 then we have to get, आता याच्यामध्ये आपल्याला माहिती इकडे
याचं डिसोसिएशन होणार तेव्हा H प्लस अँड OSO3H मायनस, राईट. सो आता याच्यामध्ये हा निगेटिव्ह पार्ट आहे रिएजंटचा, तो जेव्हा अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये ऍड होणार. सो अकॉर्डिंग टू रूल, व्हेन निगेटिव्ह पार्ट इज गोज टू द कार्बन ॲटम which having the less number of hydrogen and the positive part is goes to the those carbon atom which having the more number of hydrogen. तर आता तुम्ही बोलशाल की हायड्रोजन जास्त, आता तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये हा निगेटिव्ह पार्ट आहे तर फर्स्ट कार्बनला जास्त हायड्रोजन आणायचे, पण याची ऍडिशन फक्त अनसिमेट्रिकल अल्किन मध्येच होणार. डबल बॉन्डच्या आजूबाजूला जे दोन कार्बन आहेत त्याच्यामध्येच त्याची ऍडिशन होणार. सो हा पॉझिटिव्ह पार्ट आहे तो CH2 पुढे जाणार आणि हा निगेटिव्ह पार्ट हा मिडलवाल्या कार्बनला जाणार. देन वी हॅव टू गेट द प्रोडक्ट. इट इज अ CH3 as it is, then CH. Here we attach the OSO3H and then CH2 and 1H, right? So it is a isolate structure, right? So it is known as a isopropyl hydrogen sulfate, right? So this is the how exactly this rule is applied in this reaction. सो आता सेकंड केमिकल प्रॉपर्टी जी आहे अल्किनची ती आहे ऍडिशन ऑफ द HBr. ही पण तुम्ही एक्झामला जर विचारली एनी वन प्रॉपर्टी, जर एक्झामला एनी वन ऑफ द केमिकल प्रॉपर्टी विचारली तर तुम्ही ही पण लिहू शकता. सिंपल आहे, फक्त याच्यामध्ये तुम्हाला अँटी मार्कोनिकोफ रूल यूज करायचा आहे. जो मार्कोनिकोफ रूल आपण बघितला त्याच्या अपोजिट फक्त तुम्हाला याच्यामध्ये अप्लाय करायचं आहे आणि रिएक्शन सॉल्व्ह करायची. ओके, सो आता आपण बघूया अनसिमेट्रिकल अल्किन. आपण आता प्रोपीन घेऊया. CH3 CH डबल बॉन्ड CH2. ओके, सो इट इज अ प्रोपीन इन HBr. ओके, हायड्रोजन ब्रोमाइड. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे याचं डिसोसिएशन होणार तेव्हा H प्लस अँड Br मायनस. हायड्रोजन आहे तो निगेटिव्ह आहे. सो आता आपल्याला याची अँटी मार्कोनिकोफ रूल अप्लाय करायचा आहे. सो आता मार्कोनिकोफ मध्ये आपण बघितलं की निगेटिव्ह पार्ट त्या कार्बनला जातो ज्याच्याकडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहे, पण आता याच्यामध्ये त्याचं अपोजिट करायचं. निगेटिव्ह पार्ट त्या कार्बनला जाणार ज्याच्याकडे मोर नंबर ऑफ हायड्रोजन आहे. तर आपण इकडे अप्लाय करूया. सो याचा निगेटिव्ह पार्ट मोर नंबर ऑफ हायड्रोजन अँड पॉझिटिव्ह पार्ट लेस नंबर ऑफ हायड्रोजन. देन वी हॅव टू गेट द प्रोडक्ट दॅट इज अ CH3 CH आणि हा एक H अटॅच झाला CH2 आणि इकडे CH2Br, राईट. सो 1 2 3. सो इट इज अ 1 ब्रोमो प्रोपेन. डबल बॉन्ड कन्वर्टेड इनटू द सिंगल बॉन्ड. सो 1 ब्रोमो प्रोपेन वी गॉट. एक्झाम्पल घेऊया. तर त्याच्यामध्ये आपण एक CH3 मॉलिक्यूल इथे आणि एक CH3 मॉलिक्यूल इथे. ओके, देन डबल बॉन्ड वी हॅव टू राईट CH2. सो इट इज अ 1 2 3 और 1 2 3. तुम्हाला जसं लिहायचंय तसं तुम्ही लिहू शकता. सो इथे लिहिते 3. सो द कंपाउंड नेम इज द 2-methyl pro 1 in. ओके, 2-methyl prop 1 in और 2-methyl propene पण तुम्ही लिहू शकता. सो आता याच्यामध्ये सेम आपण HBr ची ऍडिशन केली. तर आता निगेटिव्ह पार्ट Br आहे. आता कोणत्या कार्बनला जास्त हायड्रोजन आहे? CH2. सो Br इज अटॅच्ड हियर अँड दिस H इज अटॅच्ड टू दिस कार्बन ॲटम. देन वी हॅव टू गेट product that is the CH3 CH3. Here is CH. It is a CH2Br. Okay, so mostly
रिॲक्शन आहेत त्या आपण बघितलं तर बेन्झॉइल पेरॉक्साइड मध्ये त्या कॅरी आउट होतात. एक सॉल्व्हेंट लागतो त्याच्यासाठी, तेव्हाच या रिॲक्शन कॅरी होतात, राईट. सो बेन्झॉइल पेरॉक्साइडचा जनरल फॉर्म्युला मोस्टली C6H5CO ट्वाइस O, राईट. सो बेन्झॉइल अल्कोहोल मोस्टली यूज होतात. सो आता याचं आपण लेबलिंग करूया. इट इज अ 1 2 3 सेम टू मिथाइल, पहिलं ब्रोमिन लिहूया आपण. 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. ओके. सो ही आहे अँटी मार्कोनिकोफ अँड मार्कोनिकोफ ॲडिशन. जर एक्झामला विचारलं तर तुम्ही ही पण रिॲक्शन लिहू शकता किंवा मार्कोनिकोफ रूल वाली पण लिहू शकता. थँक्यू.